नमस्कार मित्रांनो, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की त्या जो पाण्याचा झरा आहे त्या झऱ्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। सो मी आता या ठिकाणी आलो आहे। सो मी तुम्हाला पूर्ण त्या झऱ्याचं ते ठिकाण दाखवणार आहे, तिथे असणारं मंदिर दाखवणार आहे। सो व्हिडिओ पहा आणि व्हिडिओची मजा घ्या। हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, म्हणजे जिथे ते पाण्याचा जो झरा आहे त्याला तळी असे म्हणतात। आणि आपले पूर्वज जे होते त्यांनी अशी ठिकाणं वाचवण्यासाठी तिथे अशी देवाची मंदिरं वगैरे स्थापन केली आहे। त्याच्या आजूबाजूचा परिसर फणस बघा कसे लागले आहेत। तर चला आपण जाऊया पुढे आणि बघूया। हे जे बांधकाम दिसतं हे आता आली गेलं, याआधी इथे काही बांधकाम वगैरे नव्हतं, फक्त ते मंदिर होतं आणि मोकळी अशी जागा होती, झाडं वगैरे होती। तर इथे दरवर्षी पूजा असते मे महिन्यात, त्या पूजेच्या अनुषंगाने हे बांधकाम केलेलं आहे। हेच इथे एक छोटंसं तळं बनवलं आहे। हे तळीचं पाणी सर्व इथे जमा होतं आणि हे पाणी शेतीसाठी वापरतात। पाहू शकता याच्यामध्ये लहान लहान मासे आहेत। पूर्वी हे तळं खोल होतं, आता यात गाळ जमा होऊन अक्षरशः म्हणजे त्याचा तळ दिसतो। पण इथे जर गेलो आपण आतमध्ये तर आपल्याला चिखलात रुतायला होईल। इथे चप्पल काढतो बाहेर आणि आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला। ही आहे तळी। सो या ठिकाणी आम्ही जेव्हा हिच्या एवढे होतो तेव्हा इथे येऊन असे पोहायचो, या एवढ्या पाण्यात मजा करायचो। कारण पाणी म्हटलं की लहान मुलं काय मोठी माणसं काय सर्वांनाच आनंद होतो। सो असे आम्ही ही जशी आता मजा करते तसे आम्ही मजा करायचो। बस इथे असे लहान लहान मासे आहेत बघा याच्यात, ते आम्ही इथे कपडे धुवायला यायचो आमच्या आई वगैरे बरोबर। इथे ते कपड्यातून इथे ते मासे पिसे आम्ही पकडायचो। इथे हे पाणी येतं आतमध्ये झऱ्याचं, मुख्य झरा तिकडे आतमध्ये आहे बघा। तो जो छोटासा चौकोन दिसतोय बघा, तिथे आतमध्ये आता मुख्य झरा आहे। तिथून ते पाणी दोन भागातून असं विभाजन होऊन त्याचं पाणी इथे येतं। तर हे इथे बाहेर जे पाणी आहे ते ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात। तर आता आपण जाऊया या तळी शेजारी असणाऱ्या मंदिरात। इथे हे ब्राह्मण देवाचे स्थान आहे। हे जे आहे हा आहे तो मुख्य झरा, जिथून पाणी येतं।
हे जे पाणी आहे ना, हे आहे नैसर्गिक झऱ्याचं पाणी आणि या पाण्यासमोर आपलं बिस्लरीचं पाणीसुद्धा झक मारतं. असलं हे निर्मळ आणि प्यायला स्वच्छ एकदम आणि मस्त असं गोड आणि थंड पाणी आहे हे. आणि इथे देवस्थान असल्यामुळे इकडे एकदम स्वच्छता राखण्यात येते, त्यामुळे या पाण्यात कधी असं प्रदूषण होईल वगैरे असं कधीच होत नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे ही तळी आहे, कुठून कसे ते झरे येतात. सो मित्रांनो, आता इथे आलो तर इथं जरा पाणी पितो. मला पण खूप तहान लागली आहे, ऊन खूप असल्यामुळे जरा पाणी पितो, गोड पाण्याचा आनंद घेतो. मस्त असं गार पाणी प्यालो. रुमाल सोबत आणला होता, विसरलो, आता काढतो, भिजतो. सो मस्त वाटलं, तहानही भागली. या ठिकाणी कपडे धुण्यासाठी अशा पडथरी होत्या, त्या आता शिफ्ट होऊन इकडे गेल्यात. कारण पूर्वी हे सगळं बांधकाम हे हल्ली एक गेल्या 5-6 वर्षात झालं आहे. त्याआधी इथे काही नव्हतं, एकदम असं नॅचरल असा म्हणजे स्थळ होतं हे. आणि इकडे देवराई आहेत, म्हणजे ह्या अशी उंच उंच झाडं देवाचं स्थान म्हणून इथे यांचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे असा गारवा निर्माण होतो. ते आल्यानंतर असं शांत आणि थंड वाटतं. बघू शकता किती हिरवळ आहे इथे. झाडांचा हवेचा तुम्हाला आवाजही येत असेल, यात रेकॉर्ड होत असेल. पावसाळ्यात खूप असा जोरदार पाऊस पडला ना की इथे पाणी वाढतं आणि ते पाणी या लेवलपर्यंत असतं. तर गावातील मुलं इथे वरती चढून तिथून उड्या मारतात किंवा इथून उड्या मारतात आणि असे पोहत 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 या तळ्यात येऊन थांबतात. या लेवलला पाणी असतं पावसाळ्यात. आणि गणपतीपर्यंत म्हणजे पाऊस कमी झाला की या लेवलपर्यंत पाणी असतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.